नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर गावाकडून येऊन मला एक दिवस झाले, तेव्हा मी काहीच कामं केली नाही. म्हणजे मी खूप जाम थकले होते, म्हणजे खूपच जास्त. तर नुसतं मी आराम केलंय. आता घरातले सगळे कामं मला आवरायचे आहेत, इतकं पसारा झालंय. आणि गावाकडे आपण 2 दिवस जरी राहिलो ना तर खूप राडा होतोय. तर म्हटलं चला सगळं काही आवरायचं पण आहे, तर एक लॉंग व्हिडिओ शूट करायला पाहिजे. आणि गावाकडून आल्यावर म्हणजे सगळं काही आवरावंच लागतं आपल्याला. इतकं धिंगाणं पांगलंय ना माझं खूपच जास्त. आणि थोडंसं मी चेंज केलंय आणि नेहमीच झालंय माझं, मी इकडे तिकडे करत असते. पण म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. आता सगळं आवरायचं आहे आणि एक ब्लॉग पण शूट करते. तर चला राहा कंटिन्यू व्हिडिओमध्ये. तर बघू शकता मी सगळं पसारा काढलाय. इथं कपट लावलेला होता तो सुद्धा काढून घेतलाय आणि ह्या साईडला लावलाय. मी एका ताईने मला सांगितलं होतं की इकडून तो छान दिसेल ताई, तिथे लाव. आणि मंदिर सुद्धा काढून घेतलंय. मंदिर सुद्धा स्वच्छ करायचंय. सगळे देव काढून ठेवले. टीव्ही खालच्या टेबलावर आहे ना सगळे मी देव वगैरे ठेवले होते. म्हटलं चला आता हे सगळं आवरायचं आहे. आणि इतकं अस्तव्यस्त झालंय ना, म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा राहिली नाही. पहिली तर मी राजवीरला सोडून आले आणि त्याच्यानंतर हे कामं काढले होते. म्हणजे कपडे वगैरे सगळं म्हणजे रूम मध्ये असं झालंय ना जसं काही कोणी राहतच नाहीये. म्हणजे एक काम करायला गेले का दुसरं वाढतंय. पण म्हटलं चला आता सगळं एकदम नीटनेटकं करते आणि त्याच्यानंतरच तुम्हाला दाखवते. बेड वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचं होतं, पण त्याच्या खाली गादी आहेत ना ती काय माझ्याकडून सरकत नाही. म्हणजे सरकायला मी सरकून घेते, पण कसं त्रास होऊ नये म्हणून मी हळूहळू काढत होते. व्यवस्थित लावून तर घेतलं होतं, पण थोडंसं त्रास व्हायला लागलं होतं. म्हटलं नको एवढे कामं डेंजर करायला. आणि कपाट वगैरे ना राजवीर होता तोपर्यंत आम्ही दोघं मायलेकाईनं लावले. त्याच्यानंतर जे काही काम आहे वरचे तर ते हलकेच असतात. म्हणजे ते आपण म्हणजे सहज करू शकतो. पण जास्त हार्ड किंवा वजन उचलायचं काम असलं की तेव्हा ना मला भीती वाटते की नको आता आपण जर हे कामं केले तर प्रॉब्लेम झालं तर. म्हणून आहे ना मी हळूहळू करत असते. जेवढं झालं तेवढं करते आणि बाकीचे सोडून देत असते किंवा संध्याकाळचं करते. म्हणजे ते आल्यावर त्यांना करायला लावते. हा थोडंसं वरडाआरडा करतात ते, पण नंतर करतात कामं. असं नाही आहे की करत नाही म्हणून, पण बोलतात की तुला हेच कामं आहे तिकडे तिकडे करायचं असं तसं. आता सगळ्या माणसांचं सारखंच असेल, कोणतंही माणूस आहे ना सहज असं म्हणजे मदत करायला तयार नसतं घरच्या कामाला. आणि घरचं काम तसं काही नाही मी सांगत बरं का, पण ते वजेचं काम असतं ना ते मला उचलता येत नाही ना, तेव्हाच मी त्यांना सांगत असते की थोडीशी मदत करा म्हणून. आणि तेव्हाच ते थोडीशी मदत करतात. पण जे 4 बोलणे पहिले मला बोलतात आणि त्याच्यानंतरच मदत करतात. तरी ते कपड्यांची घड्या वगैरे मारून ठेवायचे होते. आता गावाकडचे जे काही कपडे होते ना ते धुवून काढले होते. त्या दिवशी आणले होते ना तसेच कोंबून ठेवलेले. म्हटलं नंतर धुते. खूप जाम मी थकले होते. आता गावाकडचं काम बोलले ना तर थोडंसं कठीण जाते. पहिले इतकं नाही वाटायचं, पण आता मी खूप जाम थकून जाते. आणि तिथून आल्यावर लगेच मी जर कामाला लागले असते ना, घरचं काम जर मी काढलं असतं ना तर काय झालं असतं, म्हणजे पहिलेच मी कामं केलेले शेतातले आणि इथं येऊन पण केलं असतं तर मग मी बिमारच पडले असते. म्हणून आहे ना हळूहळू करून जेवढं झालं तेवढं म्हटलं मी नंतर करते. तर त्या साईडला कपाट होता ना तर तो उघडायला ना मला त्रास व्हायचा आणि सारखं गावाकडे जायचं किंवा कुठं जायचं ना तर कसं म्हणजे साड्या वगैरे काढावं लागतं आणि मग सारखं ओपन करायला ते बेड काढायचं आणि मग परत लावायचं. त्याच्यापेक्षा म्हटलं ह्या साईडला लावून देते. आणि लावताना इतकं मला त्रास झालाय ना मलाच माहिती आहे. त्याच्यानंतर मंदिर वगैरे सुद्धा मी तिथून काढून घेतलं होतं. आता त्याला पण स्वच्छ करायचं होतं. आता धूळ वगैरे तर 2 दिवसात पण जरी आपण क्लीन केलं ना तरी तसंच होतंय आणि थोडंसं वरती होतं ना तर त्याच्यामुळे ना एवढं क्लीन करता येत नव्हतं मला. पण ह्यावेळेस आहे ना सगळं स्वच्छ केलंय. त्याच्यानंतर देव वगैरे सगळे मी काढून घेतले होते. म्हटलं चला छान असे देव सुद्धा घासून काढते. त्या दिवशी मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं म्हणजे देव मी डायरेक्ट म्हणजे देवाला आंघोळ घातली आणि मंदिरात ठेवले. तर तसं मी काय केलंय ते पण मी तुम्हाला सांगते. त्या दिवशी काय झालं, इतकी माझी घाई झाली होती ना म्हणजे पटापट आवरून मला निघायचं होतं आणि देवपूजा केल्याशिवाय मी काही जाणार नव्हते आणि सगळं काही नीटनेटकं करायला बोलले तर आपल्याला वेळ लागतो. म्हणजे आपल्याला जिथे अर्धा तास लागतं तिथे 1 तास लागून जातंय. आणि त्याच्यामध्ये ना हे राजूरच्या बाप्पांचं चालू होतं आरडाओरडा की लवकर आवर, कधी आवरतेस, नंतर करत बस, तिथून आल्यावर कर, असं ते मला बोलत होते. पण त्याच्यामध्ये ना मला ना देवपूजा केल्याशिवाय मी काही घरातून बाहेर पडणार नव्हते. म्हणून आहे ना लवकर मला आवरून घ्यायचं होतं. म्हणून आहे ना मी तसेच देव लावून घेतले होते. नाहीतर मी पण पुसून वगैरे व्यवस्थित देव मंदिरात लावत असते. आणि मी पण एक स्वच्छ कापड केलेलं आहे. तुम्हाला ते दिसलं नाही, नंतर नक्कीच एखाद्या वेळेस मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. एक कॉटनचं मी कापड करून ठेवलेलं आहे. तर इथे ना सगळे कामं माझे आता आवरून झाले होते. पूर्ण मी हॉल आवरून घेतलं आणि आता संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं. तर अंडा बिर्याणी आम्हाला बरेच दिवसानं खायची होती. दोघं मायलेकाला म्हटलं चला आज बनवतेस. तर एका साईडला ना लावून तर दिली होती रेसिपी. ना पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्यासोबत मी शेअर करेल. ह्या वेळेस काही शक्य झालं नाही. म्हणजे करणार होते मी शूट, पण एखाद्या वेळेस माझी तब्येत इतकी खराब होऊन जाते ना, म्हणजे आज सकाळपासून मी नुसतं कामं करत होते. तर एकदम असं मूड ऑफ झालेला होता. म्हणजे
कोणतीच कामं करायची इच्छा राहिली नव्हती संध्याकाळची. पण राजवीरला खायचं होतं म्हणून मला सगळं बनवावंच लागतं आणि एकदा त्यानं तोंडातून काढले की मम्मी माझ्यासाठी बनव. मला असं वाटतंय की नाही लेकरू मागतोय ना आपण बनवत नाहीये म्हणून आहे ना मी लगेच कामाला लागत असते. तर त्या दिवशी मी जी भाजी आणली होती ना फानशी भाजी त्याचीच मला इथं वडे बनवायचे होते. जसे आपण कोथिंबीर वडे बनवतो ना सेम तसंच बनवायचं आहे. कणिक पण तसंच मळायचं आणि जे काही आपण कोथिंबीर वडेमध्ये टाकतोय ना तेवढंच याच्यामध्ये पण टाकावं लागते. तर मी ना हे पण सगळं शूट केलं होतं. पण ते माझ्याकडून डिलीट झालेलं नाही. तर याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली असती. मला करायचं होतं. कसं काहीतरी नवीन होतं म्हणून. काही हरकत नाही. नाही राहिलं गॅलरीमध्ये तर आपण काय करणार आहे. तर उकडून तर इथं झाले होते. म्हटलं चला लगेच तळून सुद्धा घेते. आता आहे ना डायरेक्ट आपण याला ना तळून पण घेतले तर ते छान लागतात. पण मला ना तेलकट अजिबात आवडत नाही. म्हणजे तेल त्याच्यामध्ये गेलेलं कोणतीच पदार्थ ना मला असं खाऊ वाटत नाही. म्हणून आहे ना मी तव्यावर थोडंसं तेल टाकलंय आणि तसेच फ्राय केले. तसे पण ते छान लागतात आणि असं काही आजचं आमचं जेवण होतं. सगळं काही बनवून माझं इथं तयार झालेलं होतं. अंडा बिर्याणी तर एक नंबर झाली होती. भात माझ्याकडं ना ते बासमती नव्हता, नॉर्मलच होता. तरी पण हे ना खरंच खूप छान झालेलं आणि वडे पण छान झाले होते. सगळं जेवण आमचं आज आवडीचं होतं. मस्त सगळे जेवायला बसले आणि सगळ्यांना जेवणसुद्धा करून घेतलं. त्याच्यानंतर राहिलेले कामंसुद्धा आवरायचे होते. ते भांडे वगैरे घासायचे होते. म्हटलं चला भांडे घासते तोपर्यंत दूधसुद्धा तापायला ठेवलं. आता सकाळचं दूधसुद्धा आमचं तसंच पडलेलं होतं आणि आता पण ते 1 लिटर दूध घेऊन आले. म्हटलं इतकं दुधाचं करायचं तरी काय? पण संध्याकाळचं ना जर त्यांना तापून दिलं तर ते पिऊन घेतात. तेवढं तरी बरं होतं. म्हणजे जास्त वाया घालायचं काम नाही. आणि मी तूप वगैरे पहिली काढायची बरं का. पण आता मी तूप काढत नाही. आमच्या घरात आहे ना तूप जास्त करून कोणीच खात नाही आणि मला आणि माझ्या मुलाला तर ते अजिबात चालत नाही. राजूरचे पप्पा थोडंफार तरी ते खातात. पण आम्हाला दोघाला त्याचा वाससुद्धा चालत नाही. इतकं म्हणजे त्रास होतो. म्हणजे सहनच होत नाही. त्याचा वास पण नाही आणि खाणं पण नाही. तूप आम्हाला आवडतच नाही. तर इथे दूध वगैरे तापत होता तोपर्यंत म्हटलं चला किचन ओटासुद्धा स्वच्छ करते. तेही माझं काम झालं होतं. फक्त राहिलं होतं आता दूध घ्यायचं. सगळ्यांना दूध दिलं आणि राजूला दूधसुद्धा चालत नाही. माझ्या मुलाचं ना खरंच खूप जास्त नाटके आहेत. तुम्ही म्हणतात की सगळ्या गोष्टींची त्याला सवय लावायची पण आहे ना खरं सांगू तर तो आहे ना म्हणजे तसं राहून जातोय पण नाही खात. त्याला नाही आवडत असेल ना ती वस्तू तो परत आहे ना हातात सुद्धा घेत नाही. इतकं तो हट्टी आहे. म्हणून आहे ना त्याला जे आवडतं ते मी बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि आमच्यासाठी जे काही मला बनवायचं असतं ते वेगळं बनवते. तर चला आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.